सैफ अली खान हल्ला प्रकरण एका जीपे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली। आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखला हस्तगत। सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गेल्या 7 वर्षांपासून आरोपी मुंबईमध्ये राहत असल्याची पोलिसांची माहिती। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन। सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक। भरत गोगावलेंसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे। दक्षिण रायगडमधल्या 32 कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक। मंत्री धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे साईंच्या दरबारी। शिर्डीमधील अधिवेशनानंतर घेतलं साईबाबांचं दर्शन। 10वी पास बोगस डॉक्टरवरती पंढरपूरमध्ये कारवाई। डॉक्टरची डिग्री नसतानाही मधुमेह आणि हाडांच्या त्रासावरती करत होता उपचार। एका व्यक्तीकडून 500 रुपये फी आकारल्याची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीमध्ये फेकल्या। दुचाकी चोरांना पोलिसांकडून अटक। आतापर्यंत 4 दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या। पुढचा तपास सुरू। पुण्यामध्ये अवैध पिस्तुलांचं मध्य प्रदेश कनेक्शन समोर। विविध ठिकाणांवरून 9 आरोपींसह 7 पिस्तुलं पोलिसांकडून जप्त। कुंभमेळा परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग। आगीमध्ये तंबूसह इतर साहित्य जळून खाक। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।